अ, गेल्या 2 दिवसापासून म्हणजे काल आणि आज पंचायत समितीमधील काही कर्मचारी आणि आज तहसीलमधले काही कर्मचारी यांनी तुमच्या विरोधात पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे. काय प्रकार आहे नेमका? त्याचा असा प्रकार आहे, मी 25/9/2024 रोजी पंचायत समितीच्या आवारामध्ये आमरण उपोषण केलं होतं. तर ते उपोषण मागील काही गटविकास अधिकाऱ्यांनी वरकुटे खुर्द ग्रामपंचायतच्या संदर्भामध्ये काही निवेदन दिले होते, पत्र दिले होते मला, की तत्कालीन ग्रामसेवक MY झगडे आणि तत्कालीन सरपंच शिवाजी दशरथ यादव यांच्यावरती 179(2) प्रमाणे ग्रामपंचायत अधिनियम 179(2) प्रमाणे फौजदारी गुन्हा दाखल करून जे गहाळ झालेलं नमुना नंबरचं 8चं दप्तर आहे ते मागण्यासंदर्भात वरिष्ठांकडे पत्रव्यवहार केलेला असताना त्याच्यामध्ये मी 25/9/2024 रोजी ते 30/9/2024 असे 5 दिवस सलग आमरण उपोषण केलं. तर त्या उपोषणाच्या माध्यमातून सध्याचे विद्यमान गटविकास अधिकारी सचिन खुडे साहेब यांनी मला एक उपोषणापासून परावृत्त होण्यासाठी पत्र दिलं आणि आपले जिल्हा परिषदचे ॲडिशनल CO साहेब नलावडे साहेब यांच्या समोर लगेच 4/10/2024 रोजी सुनावणी ठेवली. त्या सुनावणीला तत्कालीन ग्रामसेवक च्या वतीनं त्यांचा मुलगा उपस्थित होता आणि तत्कालीन सरपंच शिवाजी दशरथ यादव हे पण उपस्थित होते. त्यानंतर झगडे यांच्या नंतर चार्ज घेणारे राऊत ग्रामसेवक हे पण उपस्थित होते. तर त्या सुनावणीमध्ये नलवडे साहेबांनी सुनावणी घेतल्यानंतर एक आदेश दिला आपल्या इंदापूरच्या गटविकास अधिकाऱ्यांना. त्याची तारीख आहे 8/10/2024 रोजी तो आदेश दिलेला आहे आणि 18/10/24 यांना तो आदेश प्राप्त झालेला आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जर 8 नंबर आकारणी यादी 1995-96 पासून नंतरची दिली नसेल, तर अगोदरची दिली नसेल तर तत्कालीन ग्रामसेवक आणि तत्कालीन सरपंच यांच्यावरती जवळच्या पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात यावा. हा आदेश असताना मग BDO साहेबांनी काय आदेशाची अंमलबजावणी केली नाही का? BDO साहेबांना आदेश आल्यापासून मी वारंवार फोन केले, मेसेज केले, तर ते मेसेजमध्ये सुद्धा म्हणायचे मी निवडणुकीच्या कामकाजात आहे, मेसेज करा, फोन करतो, असं करत करत मला 2 महिने टाळत आणलं. आणि निवडणूक संपल्यानंतर मी त्यांना भेटलो. त्यांनी एक पत्र काढलं, BDO आपलं हे ग्रामसेवकला पत्र काढलं झगडेंना की 7 दिवसाच्या आत तुम्ही तो गहाळ झालेलं दप्तर आम्हाला आणून द्यावं, अन्यथा तुमच्यावर कारवाई करण्यात येईल. परंतु हे झाल्यानंतर त्या ग्रामसेवकने काय आणि सरपंचाने ते दप्तर त्यांना काय आणून दिलेलं नाही. आणि मग मी त्याची विचारणा करायसाठी गेलो होतो. पहिल्यांदा 2/12/24 रोजी मी गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयात गेलो असता त्यांनी मला सांगितलं मी आज थोडंसं कामात आहे, उद्याच्याला या. त्यानंतर 3/12/2024 रोजी दुसऱ्या दिवशी गेलो असता आम्हाला समजलं की BDO साहेब सगळे पंचायत समितीतले कर्मचारी ते जगताप साहेब म्हणून आहेत ते ॲडिशनल BDO, त्यांच्या मुलीच्या लग्नाला असं कट होते, त्यांच्या मुलीच्या लग्नाला
पंचायत समितीतले सर्वचे सर्व कर्मचारी गेल्याने आम्ही दिवसभर तिथं थांबून राहिलो. ते 3-3:30 वाजता माघारी आल्यानंतर परत मिटिंग झाली त्यांची, आणि मिटिंग झाल्यानंतर आम्ही विचारलं की साहेब काय झालं, तर म्हणले थांबा तुम्हाला पत्र देतो, अजून 24 तास त्यांना वेळ देऊ 24 तासाची, आणि थांबा म्हणले तुम्हाला पत्र देतो. माझ्यासोबत आमचे वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुका अध्यक्ष माथाडीचे हे पण उपस्थित होते. आमचे उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे आकाश चव्हाण हे पण होते. तर त्यांनी आम्हाला सांगितलं थांबा थोडा वेळ, थांबा थोडा वेळ. दिवसभर थांबवून ठेवून त्यांनी सुटून चालल्यानंतर बीडीओ साहेब सुटून चालल्यानंतर CCTV फुटेज पोलिसांनी चेक करावं, त्यांचा आणि माझं कुठं संवाद झाला. मी विचारलं साहेब झालं का पत्र तयार, झालं असेल तर द्या मला. तर त्यांनी डायरेक्ट सांगितलं की तुम्हाला द्यायचं काय कारण नाही. मी म्हटलं माझ्या तक्रारीच्या प्रकरणातलं मला माहितीसाठी नाही, मग कुणाला देणार आहे, नाही ते माझा पर्सनल विषय आहे. मी म्हणलं तुम्ही काय साहेब कायद्याला मानत नाही का, तर ते म्हणले इथं आमचा कायदा असतो, गेटच्यात आमचा कायदा असतो, ते बाकीचा कायदा तुमचं तुम्ही बघा, तर मी काय तुम्हाला पत्र देणार नाही. आणि मी म्हटलं बाबा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करायचं काय झालं, तर ते म्हणले मला वेळ मिळाल्यावर मी करीन. तर पोलीस बांधवांना पण माझी विनंती आहे की पंचायत समितीचं 3 तारखेचं CCTV फुटेज चेक करावं, आणि त्यांचा आणि माझा संवाद झालेला आहे कुठं, मी काय त्यांना धमकी दिलेली नाही किंवा काय नाही, त्यांनीच उलट माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल केलेला आहे. तर असा जर सामाजिक कार्यकर्त्यावर अन्याय होत असेल तर आम्ही वरिष्ठ लेवलला कळवून आम्ही उद्याच्याला वंचित बहुजन आघाडी अजून इतर आमचे पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते आहेत, तर सर्वांच्या वतीनं आम्ही अशा या घटनेचा निषेध मोर्चा म्हणून पोलीस स्टेशनला आम्ही काढणार आहे उद्या. इंदापूर पंचायत समितीचे BDO साहेब यांनी त्यांना तुम्ही जीवे मारण्याची धमकी दिली असं तुमच्यावरती आरोप ठेवतायत, काय तथ्य याच्यामध्ये? त्याच्यामध्ये कसलंही तथ्य नाही. त्यांनी मला त्या दिवशी दिवसभर थांबवून घेऊन, आणि मी वैतागून गेलो होतो दिवसभर थांबवून, तर मी त्यांना म्हटलं मी मागं पण 2-3 वेळा आत्मदहनाचा प्रयत्न केलेला आहे. आता तुम्ही जर मला जास्त टेन्शन दिलं आणि कायदेशीर कारवाई नाही केली तर मी उद्याच्याला तुमच्या ऑफिस समोर पेट्रोल ओतून पिटवून घेईन. पण त्यांनी त्याचा विपर्यास उलटा केला, त्याला मी काय करू शकतो त्याला? म्हणजे तुम्ही स्वतः आत्मदहन करणार असं म्हटलं होतं. आता हे आत्मदहन करायचं म्हटलं तरी गुन्हा दाखल करायचा, ते आम्ही आता शेवटी ठरवलंय जिल्हा परिषदेच्या समोर आत्मदहन करायचं शिवसाहेबांच्या समोर. त्यांनी तुमच्यावरच आरोप केला की मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे म्हणून. नाही, मी स्वतःला मारून घेईन म्हटलंय, त्यांना नाही म्हटलं मी. आमचे मित्र संतोष मिसाळवर वारंवार पंचायत समितीच्या मार्फत, जिल्हा परिषदेच्या मार्फत आणि ग्रामपंचायतीच्या मार्फत अन्याय अत्याचार झालेला आहे. त्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडावी म्हणून संतोष मिसाळ यांनी पत्रव्यवहार करूनही त्यांना, आणि पत्रव्यवहार करून आंदोलन करून त्यांनाही न्याय मिळत नसला आणि त्यांच्या खोटे गुन्हे दाखल होत असले तर आम्ही त्यांच्या पूर्णपणे पाठीमागे आहे. आणि पूर्ण तालुक्यामधून पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने त्यांना जाहीर पाठीमागे देत आहे. जर समजा यांच्यावरती गुन्हा दाखल झाला तर तुमची पुढची दिशा काय असणार आहे? आम्ही गुन्हा कशामुळे दाखल केला, कुठला गुन्हा दाखल केला, आम्ही ती पहिल्यांदा ते चौकशी करू, आणि ती चौकशी करून त्याच्यानंतर आम्ही आमचे धोरण आखून आम्ही त्या प्रकारे आमच्या आंदोलनाची दिशा ठरवू. आता काल पंचायत समिती आणि आज तहसील कार्यालय या सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून आज एक पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे. तसं तुम्ही तुमच्या पक्षाच्या मार्फत किंवा तुमच्या पार्टीच्या मार्फत काही निवेदन वगैरे देणार आहात का? हा, निवेदन तर देणार नाही. ज्यावेळेस यांच्यावर अन्याय आपल्याला अन्याय त्याच्यावर झालेला दिसतोय, समोर उघड दिसतोय, आणि त्या अन्यायाचा तर आपण सण कसा करायचा? म्हणजे जर अन्यायाचा जर आतापर्यंत सण करत आले, जर शासकीय विभागाने जर आपण ज्याला न्याय मागतोय त्यांनी जर अन्याय अत्याचार करायचा आणि खोटे गुन्हा दाखल करायचे, ह्याच्या विरोधात तर बंद केला पाहिजे ना. ह्याच्यामुळे आम्ही दिशा, आपण पार्टीच्या वतीने आम्ही दिशा ठरवू, आणि त्यावेळेस त्याच्यामार्फत आम्ही संतोष मिसाळला पाठिंबा देऊ. जय भीम. मी सुभाष खरे, अध्यक्ष सम्यक प्रतिष्ठान इंदापूर. आज आमचे सहकारी मित्र संतोषजी मिसाळ यांच्यावर जे काय आपले पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आहेत त्यांनी आता का आमचं तर असं म्हणणं येतंय की कुठल्या तरी एक आकस्वृत्तीने किंवा काहीतरी आर्थिक तडजोडीतून
एक BDO साहेबांवर दबाव आलेला दिसतोय, असा एक प्राथमिक आम्हाला संशय येतोय या प्रकरणामध्ये. कारण संतोष मिसाळ साहेबांच्या बरोबर गेली 1 वर्ष झालं सातत्याने मी सुद्धा ह्या प्रकरणामध्ये आम्ही संविधानिक मार्गाने पाठपुरावा करत आहोत. आज कुठेतरी न्यायाच्या बाजूने ही वाटचाल चालू आहे असं आम्हाला दिसून येत आहे. आज BDO साहेबांना जर सरळ सरळ CO साहेबांचे जर आदेश आहेत की तात्कालिक ग्रामसेवकावर गुन्हा दाखल करण्याच्या संबंधी जर कागदोपत्री आहे आणि मग त्याला डायव्हर्शन देण्याच्या उद्देशाने असं आमचं वैयक्तिक मत आहे की BDO साहेबांनी नाहक एक सामाजिक कार्यकर्ते, एक चांगली प्रतिमा असलेले व्यक्तिमत्व इंदापूर तालुक्यातील म्हणून संतोष मिसाळ यांच्याकडे बघितलं जातं आणि त्यांच्यावर असं खोटे गुन्हे दाखल करण्याच्या संबंधी पोलीस प्रशासनावर दबाव टाकत आहेत. तर माझं पोलीस प्रशासनाला सुद्धा आव्हान आहे आणि तात्कालिक जे काय आपले तहसील प्रशासन असेल किंवा पंचायत समितीचे जे काय गट विकास अधिकारी साहेबांचे जे काय सर्व कर्मचारी वर्ग आहेत त्यांनी खरंच ह्याच्या मुळाशी जाऊन खरंच आज एखाद्या व्यक्तीवर जर अन्याय होत असेल आणि त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जर सनदशीर मार्गाने जर संतोष मिसाळ काही गोष्टी तिथं करत असतील पत्रव्यवहार, तर त्याचा अपरिहास काढू नये. अन्यथा आम्ही सम्यक प्रतिष्ठानच्या वतीनं इंदापूर शहरातूनच नव्हे तर पूर्ण तालुक्यातून संतोष मिसाळ यांच्या पाठीशी सक्षमपणे उभा आहोत. आता तुम्ही बोलताना म्हणालात की काहीतरी आर्थिक देवाणघेवाण झालेली आहे, मग या विषयाला जाणून बुजून वळण वेगळं देण्याचा प्रयत्न BDOच्या माध्यमातून केला जातोय असं मला म्हणायचंय. नक्कीच, कारण आम्ही काय करणार आहोत, आम्ही संबंधित BDO साहेबांच्या वरचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत जिल्हा परिषदेचे त्यांच्याकडे आम्ही नक्कीच जे काय आमचा आज पत्रव्यवहार चालू आहे संतोष मिसाळ यांचा, त्यानंतर आज जसे BDO साहेब आता इथं बदली होऊन आलेले आहेत मग त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासण्याचा सुद्धा आम्ही पुढे त्यांच्या बाबतीत चौकशी करण्याची मागणी आम्ही भविष्यात करणार आहोत. शिवाय त्यांचे काय जे काय संशयास्पद हालचाली आहेत, आता 100% संशयास्पद एवढ्यासाठी म्हणावं लागतंय की योग्य दिशेने जर न्यायाच्या बाजूने जर ही व्यक्ती चालू असेल आणि त्याला दुसरं डायव्हर्शन देण्याच्या उद्देशाने कशावरून BDO साहेबांनी मग याला वेगळं वळण दिलेलं नाही, याच्यामुळे आमच्या मनात कुठेतरी पाल चुकती. मग ते जर खरं आहे खोटं आहे ते प्रशासनाने तपासून घ्यावं. शिवचा आदेश असताना देखील BDO कारवाई करत नाहीत, याच्या पाठीमागचा नेमका उद्देश काय असेल त्यांचा? कारण काय झालंय आता या प्रकरणामध्ये आम्ही बघतोय सातत्याने गेली 10 वर्ष झालं संतोष मिसाळ आज पाठपुरावा करत आहेत, त्यांच्यावर अन्याय झालेला आहे. प्रशासनातलाच नाही तर एखादा लहान मुलगा सुद्धा त्यांच्याकडचे कागदपत्र बघून म्हणू शकतोय की बाबा ह्या माणसाने खरंच प्रामाणिकपणे प्रामाणिक उद्देशाने त्यांची वडिलोपार्जित जमीन त्यांना मिळावी या दृष्टीने आणि संविधानिक मार्गाने करतात होय. त्याचा अर्थ तुम्ही असा करताय की दमबाजी केली, काय केलं आणि प्रशासनाला वेटीस धरून कर्मचाऱ्यांना हाताशी धरून, आता शेवटी कर्मचारी तुमच्या वरिष्ठांचेच ऐकणार ना. कर्मचाऱ्यांना तुम्ही तिथे घेऊन येताय, पोलीस प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करताय, पण पोलीस प्रशासनावर आमचा 100% विश्वास आहे. पोलीस प्रशासन याच्या खोलात जाऊन खरंच जे काय झालेलं आहे, जे काय घडलेलं आहे त्या माध्यमातून जाऊन संतोष मिसाळांना न्याय देण्याचा प्रयत्न करतील. संविधानिक पद्धतीने न्याय मागत असताना अशा पद्धतीने खोटे गुन्हे दाखल करणं म्हणजे आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता संपवण्याचं षडयंत्र आहे असं तुम्हाला म्हणायचंय का? नक्कीच, आंबेडकरी कार्यकर्ता एवढा सहजासहजी आम्ही संपू देणार नाही, कारण आंबेडकरी चळवळ इंदापूर तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात रुजलेली आहे. आम्ही शिव फुले शाहू आंबेडकरी विचारधारेला मानणारे सगळे आम्ही अनुयायी कार्यकर्ते आहोत. त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांचा, सामाजिक कार्यकर्त्यांचा आवाज आम्ही असा दबू देणार नाही, याची आम्ही प्रशासनाकडे नक्कीच हरकत घेणार आहोत.